मुंबई क्लायमेट वीक एक अतिशय महत्त्वाची समिट मुंबईमध्ये सुरू झालेली आहे। दरवर्षी मुंबईमध्ये ही ऑर्गनाइज केली जाईल। 35 देशातून लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि विशेषतः क्लायमेट ॲक्शन या विषयावर डेलिब्रेशन्स होतील। या विषयावर वेगवेगळ्या प्रकारचे अलायन्सेस होतील। आज MMRDA देखील काही चांगले अलायन्सेस क्लायमेट ॲक्शनवर घेतलेले आहेत आणि आपल्याला पुढच्या काळामध्ये विशेषतः क्लायमेट चेंजचा सामना करत असताना ज्या प्रकारे एअर क्वालिटी, वॉटर क्वालिटी आणि अर्थातच एकूणच आपली लाईफ क्वालिटी ही सुधारायची आहे, त्या दृष्टीनं ही कॉन्फरन्स अत्यंत महत्त्वाची। मुळामध्ये आपल्याला कल्पना आहे की वातावरणाच्या बदलाचा शेतीवर खूप मोठा परिणाम आहे आणि म्हणून शेतीवर त्याचा होणारा परिणाम आणि तो मिटिगेट करण्याकरता आपल्याला काय केलं पाहिजे याच्यावर देखील खूप चांगली सकारात्मक चर्चा होतीये। काही चांगले मॉडेल्स त्याच्यामध्ये आलेले आहेत, काही स्टार्टअप्स आलेले आहेत, त्यामुळे मला वाटतं की त्याचा देखील फायदा होईल। ग्लोबल इकॉनॉमिक कोऑपरेशन ही एक अतिशय चांगली समिट 3 दिवसाची सुरू झालेली आहे। आज जगामध्ये विशेषतः अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रामध्ये जी काही उथलपुथल चाललेली आहे त्याच्या पर्स्पेक्टिव्हमध्ये हे अत्यंत महत्त्वाचं आहे की जगातले वेगवेगळे देश, वेगवेगळ्या अर्थव्यवस्था एकमेकाशी कॉपरेट करतील, कोलॅबरेट करतील, नवीन त्या ठिकाणी एक प्रकारे सप्लाय चेन्स तयार होतील आणि या दृष्टीने या सगळ्या परिस्थितीवर डेलिब्रेशन करण्याकरता, त्यातनं एक नवीन स्ट्रॅटेजी चॉकआउट करण्याकरता ही कॉन्फरन्स आज मुंबईमध्ये झाली। जयशंकरजी जे देशाचे परराष्ट्र मंत्री आहेत त्यांनी याचं उद्घाटन केलं आहे आणि 3 दिवस जगातले मोठे मोठे लीडर्स या ठिकाणी येऊन या संदर्भात आपलं डेलिब्रेशन करणार आहेत।